नमस्कार मंडळी. तर मंडळी सगळेजण कसे आहात? तर मंडळी बघा 2 दिवस झाला ना सोशल मीडियावरती फक्त एकच व्हिडिओ व्हायरल चालला आहे की मुलानं मोबाईलसाठी फक्त आईवडिलांकडनं मोबाईल आयफोन पाहिजे म्हणून हा व्हिडिओ फक्त तो मुलगा जीव दिला असं काय व्हायरल चाललं आहे. तर मंडळी तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिला हा एक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला खरोखरच कळेल आपलं वडील हा आपल्या पोटाला किती आळ्यापिळ्या घालून किती आपल्या पोटाला मारून तो आपलं एक आपल्याला तो मोठा करत असतो. तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर मंडळी मला सांगा आता, एक आई आणि वडील जगताना ह्या प्रकारे आपण काय म्हणतो की बाबा कष्ट आपल्याला येऊ द्या पण आपल्या मुलाबाळाला येऊ नये म्हणून आपण पोटाला आळ्यापिळ्या घालून आज कशी वेळ येऊ द्या, आज एखादी वेळ आपल्याला जर खराब लागली तर आपण ना भाकरीवरती चटणी टाकून खाऊ आणि आपण काय विचार करू की आपल्या लेकरांना माझ्यापेक्षा चांगले दिवस येऊ दे म्हणून. आणि आता मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघा की तो मुलगा काय म्हणतो आईवडिलांसाठी की मला आयफोन घेऊन द्या आणि मला आयफोन घेऊन दिलात तर मी जगेन, आयफोन जर नाही घेऊन दिलात तर मग मी ह्या कडावरनं उडी खाली टाकन. तर मग मंडळी मला सांगा, आजकालची जनरेशन अशी झाली आहे की आजकालच्या मुलींना काय थोडंफार काय बोललं, थोडंफार काय त्यांच्या मनाविरुद्ध जर गेलं ना ते लगेच असे टोकाची पाऊल उचलतात. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सुद्धा समजेल की ना तो मुलगा कडेवर. तुम्ही हा व्हिडिओ बघा. मी सरपंच आहे गावचा मोबाईल माझं. सरपंच ते इथं तेच गावचे. चल 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 आयफोन 15 प्रो तो ऐक ना भैया, भैया ऐक ना जरा, ऐक ना. अरे कुणाचं समोर आहे. ऐक ना भैया, ऐक ना जरा, ऐक ना आमचं. अरे ऐक रे रे बाबा. तू उडी मारल्यानं कोणाचं मोठं नाव होणार आहे तुझं? आईसाठी काय होणार तुझं? तर बघा मंडळी, तुम्हाला मी दोन्ही व्हिडिओ दाखवले. दोन्ही व्हिडिओमध्ये एक आपल्या पोटाला मारून तो बिचारा आज कष्ट करून पाण्यासोबत बिस्किट खातोय आणि एका साईडला एक कुणाचाही मुलगा असू द्या, तो सुद्धा एक मुलगाच आहे आणि ते सुद्धा आईवडीलच आहेत. तर तो मुलगा आईवडिलांना काय म्हणतो, मला आयफोन घेऊन द्या. पण तो हा विचार नाही केला, एवढा मोठा 20-25 वर्ष झाला आहे किंवा मला माझ्या आईवडिलांना कोणत्या परिस्थितीमधून मला इथंपर्यंत आणलेलं आहे, एवढं जन्म देऊन आपल्याला हे जग दाखवलेलं आहे. आणि आजपर्यंत तुला एवढं कुठं कामाला न लावता सुद्धा तुला मोठं केलेलं आहे. आणि तरी तू आता त्यांना तू 80-90 हजाराचा मोबाईल घेऊन दे म्हणत असेल. जर आपली परिस्थिती जर नसेल त्याच्यामुळेच ते आईवडील म्हणत असतील ना की नको म्हणून. तर मंडळी तुम्हाला सांगतो, हा मुलगा हट्टी एवढा होता. हट्टी तर होताच होता. पण मला सांगा, ज्यावेळेस तो मुलगा आपल्या ज्या डोंगरावरती गेला, तो म्हणजे डोंगराच्या कडेला उभा राहिला. डोंगराच्या कडेला उभारल्यानंतर तो वडील, आई, गावकरी भरपूर लोक त्याला आवाज द्यायला लागलेत की बाळा तू असं करू नकोस, हा चुकीचा निर्णय घेऊ नकोस आणि तू जर मेलास तरीसुद्धा कोणाचंही वाईट होणार नाही, शेवटी तुझं जाणार आहे. पण कसं असतं मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, आईवडिलांचं काळीज ते काळीज असतं काय. आणि बघा, आपला मुलगा पडू नये म्हणून बाप त्याला धरायला जातो आणि बाप त्याला धरायला गेल्यानंतर दोघाचाही तोल जातो आणि दोघंही खाली पडतात. एवढंच नाही तर आई एवढंसुद्धा म्हणते की बाळा मी तुझ्या आयफोनसाठी मी माझं मंगळसूत्रसुद्धा मी घाण ठेवन किंवा मी तुला देऊन टाकन, हो धर हे म्हणून असं काढायचा एक प्रयत्न करत होती. आणि तरीसुद्धा तो मुलगा ह्या गोष्टी ऐकायला तयार नव्हता आणि शेवटी तो काय केला, आपलं वडिलांना घेऊन तो मरण पावला. तर मंडळी, मला ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे, हो का, आपली परिस्थिती जर नसेल तर एखाद्याचं बघून आपण ना कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये एकमेकाची तुलना करू नये. हो का, आपलं जेवढं आहे ना आपण तेवढ्यामध्ये राहायला पाहिजे. हो का, आपल्याला काही गोष्टी कळत नसतील तर आपल्या आईवडिलांना काही गोष्टी कळत असतात. त्यामुळे ना आपल्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध कधीही जाऊ नका. मंडळी तुम्हाला खरं सांगतो, आईवडील आपल्याला बघा असंच आपण तयार होत नाही. त्याला किती कष्ट लागतात ना, ज्यावेळेस आपण आईवडील होऊ ना त्यावेळेसच आपल्याला कळतं बरं का. आपण म्हणतो माझ्या आईवडिलांना मलासुद्धा हौसमौज केली पाहिजे, मला 1 लाखाचा मोबाईल घेऊन दिला पाहिजे, असं काही नाही. हो बाबा, तुला सांगू का, जर आईवडिलांपेक्षा जर तू आईवडिलांचा जर विचार नाही करू शकला त्या मोबाईलसाठी, मोबाईल काय रे, आज छोटंसं डबडं आहे ते, मोबाईल तुझं जीवन नव्हतं.
तुझ्यासाठी तुझे आई आणि वडील हे जीवन होते. ते तुला जन्माला घातले कशासाठी? एक मोबाईलसाठी. हां, आणि तरीसुद्धा तू आईवडिलांना तेवढा दबाव टाकून त्यांना तेवढा त्रास देऊन शेवटी काय केला? अख्खं घर बुडालं. हं? तर बघा मंडळी, अशा प्रकारे ना खरोखरच ना कोणीसुद्धा ना आपल्या मुलांना लाड करू नका. अहो का आपली जेवढी परिस्थिती आहे आत्तापासूनच त्यांना नकार द्यायला शिकवा आणि आपली जेवढी परिस्थिती आहे तेवढ्यामध्येच त्याचं जगणं कसं चांगलं होईल हे त्या मुलांना नक्की शिकवा बरं का. कारण का तुम्हाला सांगतो, अशी वेळ कधीही आपल्यावर येणार नाही आणि आपल्या मुलाला आपल्या आईवडिलांची जाणीव नक्की कळेल किंवा नाही. आपल्याकडे एवढी परिस्थिती नाही, आपण या गोष्टीमध्ये जाऊ नये. लोक कुठेही जाऊ द्या आणि आपण त्या गोष्टीमध्ये कधीच जायचं नाही. तर मंडळी बघा, मला सांगायचा उद्देश एवढाच होता की मंडळी का लोकांचा बघून आपण हिरस कधी करू नये. आपलं जेवढं अंतरून आहे आपण तेवढे पाय पसरून आपले तेवढाच जीवन आनंदात जगावं बरं का. म्हणून मंडळी, मला खूप 2 दिवस झालं मी बघत होतो एक वडिलांची अवस्था आणि एक वडिलांकडे केलेला हट्ट, हा दोन्हीतला फरक मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे मंडळी का तुम्ही एखाद्याचे मूल असाल तरीसुद्धा तुम्ही थोडासा विचार करा किंवा आपण आपल्या आईवडिलांना जेवढी आपली परिस्थिती आहे आपण तेवढंच मागावं. नाहीतर जास्त अपेक्षा करून आईवडिलांनासुद्धा आपण कचाट्यात टाकू नये. चला मंडळी, चला आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण तुम्हाला बोलून ना मला थोडंसं बरं वाटलं बरं का. आणि मंडळी, तुम्हाला माझा हा म्हणजे एक छोटंसं ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आणि त्याचप्रकारे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.